भिवंडी तालुका के साई सावली निवास स्थान येवई गांव में सद्गुरु साईनाथ महाराज प्राण प्रतिष्ठा पंच कुंडात्मक साई याग व कलश रोहन सोहला का आयोजन मोतीराम वखारे, गंगूबाई वखारे, अशोक वखारे, अनिल वखारे, राजेश वखारे, दिलीप वखारे, सुनील वखारे, दीपक वखारे व समस्त वखारे परिवारों द्वारा दिनांक 22 फरवरी 2023 से 24 फरवरी 2023 तक बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर साईं बाबा की मूर्ति का प्राण प्रतिष्ठा, होम हवन, सत्यनारायण की महापूजा, भजन कीर्तन, हरिपाठ, महाभंडारा सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस अवसर पर केंद्रीय मंत्री, पंचायत राज राज्य मंत्री सम्मानीय श्री कपिल जी पाटिल, भिवंडी पश्चिम आमदार महेश चौगुले सहित भिवंडी तालुका के अनेकों दिग्गज मान्यवर, मित्र मंडली, नातेवाईक ने उपस्थित होकर साईं बाबा की दर्शन कर सत्यनारायण की महापूजा व महाभंडारे का लाभ लिया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट।
मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ सिद्धिद्वारा मम सकल कामना सिद्धि प्राप्ति हेतवे तथा च आदित्यादि नवग्रह यथाविध उपचार नारायण तथा पूजन तुलसी अर्चन सहित सकल आराधना सोडून द्या वाहून द्या भगवती गंगे इकडे बघा ओके थैंक यू प्रमाण ज्ञानदेवा फळ नारायण नाम तुळधारी नाम तो मेरे रामकृष्ण नाम परचे तत्व नाही रे नारायण देवा
राजा रंग समान राजा रंग समान पार्वती पार्वती हो गए पार्वती पार्वती जय दयाला सत्य नारायण देवा भक्तांचा कलवायो कल्पतु सर्वेशा मोरेश्वर सुत वासुदेव मोरेश्वर सुत वासुदेव तुझ विजयी भवनाशा भक्ती भावा नारदेव
शिर्डीचं दर्शन होईल असं वखारे कुटुंबांकरता एक मंदिर बांधण्यात आलं आणि अतिशय चांगलं मंदिर आणि एवढं त्यांना बघून असं वाटतं शिर्डीचं दर्शन होते असं आणि शिर्डीचा सेम टू सेम असं एकदम हे होते. आणि त्यांचं पण मी कित्येक वर्षापासून अशोक वखारेला बघतो का त्याच्या ऑफिस असो त्याचं घर असो त्यांच्या घरामध्ये साईबाबाला मानणारी एवढा वर्ग आहे आणि ते स्वतः पण एवढे साईबाबाचे भक्त आहे. त्या भक्तीच्या कारणाने आज एवढं मोठं मंदिर उभारलं आणि साईबाबांनी त्यांच्यासाठी एवढं केलं असेल म्हणून त्यांनी काय साईबाबासाठी काहीतरी थोडं बहुत म्हणून आज एक सुंदर एक चांगलं मंदिर उभारलं. त्याबद्दल मी यांचे खूप खूप आभार मानतो आणि अजूनही साईबाबा तुमच्यासाठी जे जे तुमचं अडचण असेल काय असेल ती दूर करतील आणि तुम्हाला खरोखर भरभराटीचे जीवन देतील असं मी साईबाबासाठी प्रार्थना करतो. या कार्यक्रमाला शिर्डीहून आलो आणि अशोक भाऊचे आमचे 25 वर्षापासून संबंध आहेत आणि आम्ही शिर्डीकर ज्यावेळेस साई भक्त येतो ना तर त्यांच्यातच बाबा बघतो. आणि माझ्या कुटुंबासाठी खरं म्हणलं तर मी माझा स्वतःचा एक अनुभव सांगेल. आता आमचे मित्र अजय बागुले होते, राजूभाऊ साबळे होते, आमची अशीच चर्चा झाली का बाबांचे भक्त तुमच्या मुंबईकरांकडून आम्हाला शिकायला भेटतात आणि अनुभवायला भेटतात. कारण 365 दिवस बाबांच्या पालख्या चालू असतात, लोक पायी येतात आणि त्यातलेच अशोक भाऊ म्हणजे बाबांच्या कृपा आशीर्वादाने आम्हाला मोठा भाऊ या नात्याने मिळाला. आणि आत्ता एक ज्वलंत उदाहरण सांगायचं म्हणजे का आज कोविड काळामध्ये जो प्रसंग पूर्ण महाराष्ट्रात आला त्यावेळेस अशोक भाऊ आमचे मोठे भाऊ म्हणून मी एक शिर्डीतला सामान्य कॉमन मॅन नगरसेवक आहेत, माजी नगरसेवक, पण ज्यावेळेस मला गरजेला हाक देणारा भाऊ म्हणून जर माझा मुलगा लंडनला गेला तर याच्या मागं सुद्धा अशोक भाऊचा मोठा सिंहाचा वाटा आहे. कारण कुठलंही नातं नसताना कुठल्याही रक्ताचं नातं संबंध नसताना एक मित्र म्हणून जे अशोक भाऊनी जे कार्य केलं तर ज्यामुळं या बाबाचं मंदिर आणि बाबांच्या आशीर्वादामुळे ज्या गोष्टी शक्य होतात. आज त्यांच्यामुळं आम्ही आमदार साहेबांबरोबर बसलो. आज अजय भाऊ बागुल असतील, राजू भाऊ साबळे असतील, अजय सिंग असतील, हे सगळा परिवार हे फक्त बाबांमुळे मिळतो आहे. आणि त्यामुळं हे बाबा एक परिवार आहे आमचं. आणि त्यामुळं बाबांच्या कृपा आशीर्वादाने या मूर्ती प्राणप्रतिष्ठानच्या वतीने मी एवढंच सांगू इच्छितो, बाबांना साष्टांग दंडवत घालून अशोक भाऊच्या पाठीशी बाबांचे कृपा आशीर्वाद कायमस्वरूपी राहावा, आमचे ऋणबंधन बंधुप्रेम आहे असंच राहावा अशी साईचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 2016 साली या मंदिराचं मी काम चालू केलेलं. काही कारणास्तव खूप उशीर झाला हे मंदिर चालू होताना, पण ज्या दिवशी चालू झालं आणि त्या दिवशी हा उसळलेला जनसमुदाय पाहून आता माझ्याकडं शब्द नाहीत. बस माझ्याकडे शब्द नाही. एवढी लोक जी आज दर्शनाला आले आणि ते पाहून अगदी मन माझं भरून गेलं आणि या केलेल्या मेहनतीचा पूर्ण चीज
जाणून या चाल आणि तुझं देवपण. तुम्हाला मला देवाची ओळख कुणी करून दिली सांगा, बोला पटकन बोला, कुणी करून दिली सांगा. ओळखीचं महात्म्यच आहे. सध्या ओळखीचा जमाना आहे. जुना काळ गेला, जुने म्हातारे होते अनोळखी माणसाला बोलायचे. आता हे जुने म्हातारे नाही तर बसले, त्यांना विचारा. जुनं म्हातारा जर इष्टीत बसलं बाबा तर बसल्या बसल्या बाजूच्या म्हणायचं राम राम, कुठे चालले? मला नाशिकला निघाले. तिकीट काढलं का? हो काढलं. 1-4 आहे, अर्धा आहे का फुल आहे? ती मला 1-4 आहे. मला बी काढायचे, सांगा कशी शिटिंग लावायची. पुढचा प्रश्न विचारणार, काय करता? नोकरी आहे, शेतकरी आहे का व्यापारी आहे? तुम्हाला शेतकरी आहे. मग जमीन पाण्याची का कोरडवाहू आहे? तुम्हाला नोकरदार आहे. 6वा वेतन आयोग आहे, 7वा वेतन आयोग आहे, संस्थेनं तसंच ठुलेलं की. तुम्हाला व्यापारी. मग कशाचा व्यापार करता? मग तुमचे पाहुणे कुठं कुठं आहेत? इकडं कोण नातेवाईक आहेत, तिकडं कोण नातेवाईक आहेत. चला उतरू का? उतरता उतरता ते म्हातारा म्हणायचं, आमच्याकडे पोरग कुठं पोरगी बघण्यात असेल तर कळवा. ती जुन्या म्हाताऱ्यांची टेक्निक होती दादा. अनोळखी माणसांना सुद्धा जुनी म्हातारी बोलायची. काळ इतका दलिंदर आला की लोक ओळखीच्याला बोलत नाही. ओळखीच्याला सुद्धा बोलत नाही. सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये ऑनलाईन लय जणांना बोलते. हिरवा कंदील दिसला की सुरू, हाय हॅलो हाऊ आर यू. हिरवा कंदील म्हणजे कळलं ना ते ऑनलाईन चिठ्ठी. हिरवा कंदील दिसला की सुरू होतं याचं. पण गावात, घरी, शेजारी, बाजूला असलेल्या लोकांना आपल्याला बोलायला वेळ नाही. हे जगातली सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट आपल्यासोबत घडते. म्हणून सगळ्यांना सांगणं, लांबच्या लोकांना बोलून स्वतःचं आयुष्य फुलवण्यापेक्षा आपल्या जवळच्या लोकांना बोलून एकमेकाचं आयुष्य सुगंधित करा, फुलवा. ती काळाची गरज आहे. ओळखीचा महात्म्य झाला. ओळखीशिवाय लोक बोलत नाही. आता हे आमची ओळख आहे म्हणून आम्हाला एकमेकाला बोलते. आपलं विलय घोटाळा झालाय. ओळखीच्या लोक बोलते, अनोळखीला. आता जुन्या म्हातारा विचारा, अगोदर महाराजांना जेहरी घालायचा होता. कसा घालायचे? जेहरी बाबाजी, बाबाजी जेहरी. आता काही लोक जेहरी घालते. जेहरी ओ महाराज, महाराज जेहरी म्हणलं नको म्हणू. आम्ही तुझ्याकडे आलो का जेहरी म्हणून कागद किती वाटले का? नाही नाही दादा, पद्धती बदलल्या. ओळखीचं महात्म्य आहे. तसं आपल्या आयुष्यात देवाची ओळखच आपल्याला संतांनी करून दिली. हे संतांचे उपकार आहेत आपल्यावर. मला पुढं, तुम्हाला मला देवाची ओळख संतांनी करून दिली. हे संतांचं मोठेपण नाही. देवाला सुद्धा स्वतःच्या देवपणाची ओळख संतांनीच करून दिली. हे संतांचं मोठेपण आहे. एके दिवशी देवाला अहंकार झाला. कोणाला झाला? पटपट बोला. कोणाला? कोणाला? देवाला अहंकार झाला. मला सांगा, जर देवाला अहंकार होत असेल, देवदेव करणाऱ्याला देवाला अहंकार झाला. कोणता देव? म्हणला म्या बोले विर्या वेदू बोले, म्या चाले विर्या सूर्य चाले. आणि देवाचा अहंकार घालण्यासाठी संत समोर जाऊन उभे राहिले. संतांनी सांगावं, हे देवा, आमुचिया भावे तुझं देवपण एका विसरून राहिला. देवा तुला जे देवपण आहे ना ते आमच्यामुळे. दादा किती सुंदर चिंतन आहे. देव कसा आहे? तर देव तत्व आणि संत तत्व याच्यातला फरक सांगायला आपण पुढे चालतो. देव कसा आहे महाराज? तर शास्त्र सांगतो देव निर्गुण निराकार आहे. रंग नाही, रूप नाही. रंग नहीं, रूप नहीं, नहीं वर्ण छाया,
निराकार निर्गुण तो एक रघुराया किंवा तोही रघुराया. देव निर्गुण निराकार आहे, पण निर्गुण निराकार भावी घेता सज्जनांची नावे. सज्जनांची नावं म्हणजे संतांचं नाव घेतल्याच्या नंतर पुण्य मिळतं, देवाचं नाव घेतल्याच्या नंतर पुण्य मिळतं. गोठ्यामध्ये जाता जाता काय झालं तर समोरच्या रस्त्यावरून राधा नावाची जवळ राधा कशी चालली आहे. शेवयाचा भात करते भागीरथीनं. भात टाकावा तुकोपर्यंत सांगलं तर आपण काही चांगलं नाही. भागीरथीला द्यायला काही चांगलं नाही. राधा कदाचा तुकलाच बरं. आणि एका डबाकडे काम होता तिच्या दारात गेला ना भागीरथीमध्ये बाबा इकडे या, काय करा आपल्याला शेवयाचा भात खायचा आहे ना तर तुम्ही हा लोटा घ्या आणि जा बरं दूध घेऊन या. भागीरथीच्या आज्ञेसाठी, भागीरथीच्या इच्छेसाठी. भोजन केले की तुम्हाला पुण्य लाभल्याशिवाय राहत नाही. निघे माझी वाचा तुटी तुकोपर म्हणले मी माझा तुटवडा होऊ देणार नाही. मी घेणार आहे आणि फुकट आहे ना तर फुकट तर मी काय म्हणते तुमचं करतेत का. आता खरं सांगा, भजनकारानं कीर्तनामध्ये भजन करा म्हणणं चांगलं का वाईट बोला. भजन लय आवडतं मला आवडतात, आपल्याला जमत नाही. त्याला तेच माणसं पाहिजे. कोणते? हरे राम हे वर्णाचं घे इकडं. राम राम चपाती पाणी कुणी दे. राम राम भात घे भात राईस हे मधी आणि ते लगेच ज्याच्या हातात माहिती आहे ते झाली का वाढते म्हणते हो वदनी कवळ घेता आणि नंतर रत्न स्वरपुरी पुण्यभूमी पवित्र त्यातो ज्ञानराजा सुपात्र दया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा. भजन का करायचं? माझ्या कीर्तनात काय भजन करायचं? मी एक प्रामाणिकपणे सांगत असतो, माझ्या कीर्तनामुळे तुमचा उद्धार होणार नाही. सरळ म्हणले नाही खरं आहे. नकळतपणे दिलेलं उत्तर खरं असतं. माझाच नाही, जगात आज घडीला असा एकही कीर्तनकार नाही ज्या कीर्तनकाराच्या कीर्तनामुळे तुमचा उद्धारच होईल याची 100% गॅरंटी देता येत नाही. पण कीर्तनात केलेल्या भजनामुळे तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही याची 200% गॅरंटी आहे. म्हणून कीर्तनामध्ये भजन करत जा. नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुगासाठी विश्रांतीचा ठाव बाई संतांची अभाव. नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुगासाठी तुका म्हणे पापे जाती संतांची आजते. नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुगासाठी. आपला वेळ संपला, शेवटचे 5 मिनिटं मी तुमची घेतो. तुम्हाला मी भारत माता की जय म्हणा असं म्हणून कीर्तनाची सुरुवात झाली होती. या जगातला सगळ्यात पवित्र, या जगातला सगळ्यात महान देश भारत देश आहे. भारतासारखा देश या जगाच्या पाठीवर नाही, म्हणून महाभारती जे नाही ते नोकरीची होती ती असं म्हटलं जातं. मला आठवतंय बाबा 15 ऑगस्ट 26 जानेवारी 17 सप्टेंबर आणि 1 मेला. 15 ऑगस्टला काय असतं? 15 ऑगस्टला काय असतं? झेंडा काळ्या वाजवायची जोरात वाजवून तुमच्या गावचं ते तरी बरं. झेंडा म्हणलं एका गावात म्हणलं 15 ऑगस्टला काय असते ते खालून पोरग म्हणलं सुट्टी. त्याची काही चूक नाही. सकाळी झेंडा फडकायचा, जे फिरायला जायचं लोणावळ्याला ते पुन्हा संध्याकाळी तेच. दुसऱ्या दिवशी काही टेन्शन. अरे झेंडा फडकीला आपण, माझ्या वयाचे जे लोक आहेत ना त्यांना माहिती, लहानपणी आपण शाळेत झेंडा फडकीला ना निस्ता फडकेला नाही. शाळा आपणच धुतली, शाळा आपणच सजवली, शाळेत झिरमिळ्या आपणच लावल्या.
बरं त्या झिरमिळ्या पताका आताच्या सारख्या जनरल स्टोर्सवर ऐका नव्हतं. सुतळीला सुतळी, सुतळीला सुतळी, सुतळीला सुतळी, घरी गव्हाचं पीठ शिजवायचं, खळ करायची, ती आणायची, ती लावायची, मग एका हातात एक कलर एका हातात एक कलर, ते अडकायचं. गुरुजी दुसऱ्या दिवशी याचे कडक कपडे घालून अशी कांदी तुटी वगैरे गुरुजी म्हणजे ब्रेड सावधान. आता अशी अवस्था आहे, गुरुजीत मुक्कामी राहते, गुरुजीत शाळा धुते, गुरुजी बोर्ड राहिली ते पण गुरुजी म्हणतात वेलकम बेटा, यू नो व्हॉट इज टुडे. ते म्हणते माहिती 8-5 जायचं मला. काळ भयानक आला. मला आठवत आहे, अरे आम्ही आमच्या देशाचं वर्णन ऐकलं. जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहां सूरज सबसे पहले उगकर डाले अपना डेरा, डाले अपना डेरा. जहां सूर्यों सा और धर्म का अगपग लगता तारा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. भारती भारती सारे जहां से अच्छा हो सका हमारा हमारा सारे जहां से अच्छा. बुलबुले हैं सकी गुलसिता हमारा माझा पाहुणा यायचा अमरीश पुरी. माझा टाळ्या आता ओंकार दादा त्याचा मी फायदा करून घेणार. हे गीत मला लय आवडतं. मला सांगा, हे गाणं ऐकायच्यानंतर कोणाला बोर होते का? होतंय का? आणि जर कुणी म्हणलं मला हे गाणं ऐकायच्यानंतर बोर होतंय, तर त्याला उद्या सकाळी तुमच्या गावातल्या सगळ्यात उंच बिल्डिंगवर घेऊन जायचं. पुढचं मी सांगणार नाही गेलं तर परत नाही. त्याचा जगून उपयोग खायला कारण भोईला भार येतो. हे गीत का पवित्र आहे, हे गीत का आवडतं, हा भारत का पवित्र एकमेव कारण आहे मातृदेव भव आणि पितृदेव भव. भारतामध्ये माय आणि बाप यांना देव म्हटलं जातं. आज या कुटुंबाने, मला वाटतं वखारे कुटुंबाने जो हा अट्टहास केला, 6 भाऊ आहेत महाराज, 6 बरोबर आहे ना, 6 भाऊ आहेत. आणि मोतीराम जे वखारे आहेत ना, त्यांचं पुण्य आहे की ते 6ला 6 भाऊ एकत्रित आहेत. 2 भावाचा जमाना आहे. मला आमच्या ओंकार दादा साखरेंनी सांगितलं, घरामध्ये लोक वाढले तर बाजूचं प्लॉट विकत घेतलं, सारखंच बांधलं, सगळे एकत्रच ठेवले. ही काळाची गरज आहे. ज्या काळामध्ये शहरामध्ये विभक्त कुटुंब पद्धती वाढली आहे दादा, माझं घर, माझी बायको, माझ्या बायकोची साडी, माझी गोल गोल गाडी, बस संपलं, एवढंच ज्या लोकांना पाठ झाले ना,
त्या काळामध्ये एकत्र कुटुंबाचा या वखारी कुटुंबानी सगळ्यांनी या वखारी कुटुंबाचा आदर्श घेतला पाहिजे. सगळे एकत्रित आहेत. त्यांचं नाव अशोक आहे. माझं अशोक नावावर लई प्रेम आहे, कारण माझ्या बापाचं नाव अशोक. आणि जो जी तो उभा राहिला पोरगा, त्याचं कारण फक्त तो अशोक आहे. कळलं का? मी कीर्तन करत माझ्या बापामुळे झालो. दादा ओंकारला माहिती, दादा मी कीर्तन करत बापामुळे झालो. माझ्या खानदानातला मी पहिला महाराज आहे. लोक म्हणते परंपरेत असावं लागते. परंपरेत असणाऱ्यांनी काय दिवे लावले का त्या भारतानं पाहिजे. मी मोकळा बोलणारा माणूस, आपल्याला भीती नाही कोण. स्पष्ट वक्ता सुखी हो. मी कीर्तनकर झालो माझ्या बापामुळे. माझे वडील दुसऱ्याच्या शेतात सालगडी म्हणून कामाला होते. सालगडी करतो ना, 1 वर्षाचा पैसा घ्यायचा सालभर काम करायचं. माझ्या वडिलांनी दुसऱ्याच्या शेतात मजुरी केली. एकदा तिथे एक महाराज आले, त्या महाराजाचे पाय धुवायला माझ्या बापानं पाणी काढून दिलं. माझे वडील मला येऊन म्हणतात, तुला काय व्हायचंय? म्हणलं मला इंजिनियर व्हायचं. मी पॉलिटेक्निक साईडचा विद्यार्थी. माझे वडील म्हणले ते इंजिनिअरिंग मला कळत नाही, माझी इच्छा आहे तू महाराज होईल. म्हणजे मधीच कसं काय होतं एका नाही. तुला चॅलेंज भावांनो, नको त्या आयडिया गेल्याची चॅलेंज घेण्यापेक्षा आपल्या बापाची चॅलेंज ऍक्सेप्ट करा. यस यस चॅलेंज ऍक्सेप्ट करायचे ना, बापाचे ऍक्सेप्ट करायचे. बाप मला कीर्तन करो. मी उन्हाळ्याच्या सुट्ट्यातला महाराज आहे. इन समर वॅकेशन, समर वॅकेशन मध्ये आपण अभ्यास करा. उन्हाळ्याच्या सुट्ट्यात बाकीचे पोरं काय करते? चलती झाडे पाहूया मामाच्या गावाला, मामाची बायको, रोज रोज पोळ्या. मी ती मामी हुडकाली रोज पोळ्या खाऊ घालणारी. भारतात मामी नाही करते पोळ्या खाऊ घालणारी. बाप म्हणला कीर्तनकार हो म्हणून कीर्तनकार झालोय. दादा लोकांनी मला विद्वान म्हणावं, पंडित म्हणा, याच्यासाठी नाही. माझा बाप म्हणते ना आपला पोरगा महाराज आहे, संपला. आपल्याला जगात काही कमवायचं नाही. बापासाठी आहे सगळं. दादा ते जी12 मध्ये कीर्तन झाले, तुम्हाला माहिती. जी12 मध्ये कीर्तन लागलं होतं. असं पहिलं कीर्तन, पहिलं की माझ्या बापासाठी जर मी हिरो असेल ना, तर माझ्यासाठी सुद्धा माझा बापच हिरो असला पाहिजे, हा संकल्प करा. माझ्या बापासाठी मी हिरो आहे ना, माझ्यासाठी बापच हिरो असावा. दलिंदर आवडी हिरोला बाप म्हणाले. त्यांचे आदर्श नको ते झाले. IPL सुरू झाला, येडे होते. येडे आमच्या गावातील CSK हे हाना माऱ्या दोघा. फायदा काहीच नाही. मला एकच मॅच आवडतो, एकच काळजात पण मॅच बघतो मी, एकच भारत विरुद्ध पाकिस्तान. संपला विषय. आपला आवडतो मॅच IPL मध्ये काय 6 मारणारा आपला तर कॅच घेणारा आपला रडाव का हसा. त्या CSKचं कॅप्टन आहे ते धोनी. ते धोनी एकदा आऊट झालं नाही. जवळच्या मित्रांचं स्टेटस तुला टायगर आता थकलाय. आवड आहे म्हणून आता शिकार करेल कुणी. आणि दुसरा मॅच जिंकलं ते धोनी. धोनी मला आवडतो बरोबर, पण कधी आवडतो? वर्ल्ड कपला जेव्हा तो 6 मारून वर्ल्ड कप जिंकतो ना, तेव्हा धोनी माझ्यासाठी सगळ्यात आवडता खेळाडू असतो. धोनीनं पहिला मॅच हारलं कसं लिहिलं, आणि दुसरा मॅच जिंकलं ते ह्या फॉर्मर स्टेटस टायगर जाऊ. आणि त्या धोनीच्या दुसऱ्या फोटो खाली लिहिले, बाप तो बाप असतो. धोनी आपला बाप आहे. मी त्याला मेसेज केला होता, काकाचं नाव महेंद्र आहे का साहेब? धोनीनं किती धावा काढल्या, विराटनं किती काढल्या, रोहितनं किती काढल्या, षटकार किती, चौकार किती, वन डे मध्ये किती, 2020 मध्ये किती, वर्ल्ड कप मध्ये किती, कसोटी मध्ये किती, हे सगळं पाठ करा. फक्त एकदा तुमच्या बापानं तुमच्यासाठी किती धावा काढल्या त्या एकदा मोजा. तुमच्या आयुष्याची मॅच काय होणार नाही. हा एवढा मोठा आशीर्वाद तुमच्यासाठी व्यक्त करतो. आपण मला बोलवलं, माझा हा आत्म्याचा विषय का बाप ताकद आहे दादा. पाठीमागं उभा राहा बाप, कोणाला घ्यायची गरज नाही. लय अशाचे एप्रिल मध्ये कार्यक्रम झाले. आता बोलतोच, एप्रिल मध्ये येऊन करणारा कार्यक्रम झाले. हे आंबेडकर जयंती, व्याख्यानं, कीर्तनं 30 दिवसात 60 केली. किती? आणि 25 दिवसानं घरी गेलो. आईने मला बघितलं. आई म्हणजे नको नको नको, लई तब्येत खराब झाली. 40,000 महिन्याचे 10 केले तर चांगला महिना, चांगला महिना पडते. लई मरमर करायची. आईच्या समोर आपलं चलत नाही. मी असं तोंड पाडून बसलो होतो. वडील आले. वडिलांनी माझा सुटलेला चेहरा बघितला. आता वडील मला आदरानं बोलतील का? खऱ्या शहाण्या पोरानं बापाकडून आदराची अपेक्षा करू नये. आता मी महाराज आहे, मला वडिलांनी म्हणावं का जय हरी महाराज? कधी आला? वडिलांनी म्हणलं पाहिजे कधी आला सर, कधी झाला प्रवास, नीट आलास का नाही, ड्रायव्हरची झोप झाली का नाही. बापाच्या ह्या विचारण्यामध्ये जी काळजी ना, ती आदर उपयुक्त बोलण्यामध्ये काळजी नाही. ऐका, बाप म्हणला काय झालं, खबर पाडून बसलास? मी म्हणलं पप्पा कीर्तनाला जायचं होतं, आई नको म्हणतीये. वडील म्हणले कुठं जायचं होतं? मी म्हणलं नांदेडला जायचं होतं. आणि वडिलांचं वाक्य आहे, जा जा जा, एवढं सीजन असते पुन्हा काय, जा जा.
आई मधूनच पळत आली, अहो तुम्हाला काही कळले का तब्येत बघा. आणि बाप मला शांत बस, पुन्हा 2 वर्षाचं लॉकडाऊन झाले पुन्हा का फिरू दे ना. आणि बापानं जे वाक्य दिले ना ती काळजात आहे. बाप म्हणला जा बाळा जा, अरे आत्ताच करणं वय आहे, आत्ताच महाराष्ट्रभर फिरशील, थोडी जोडाजोड करशील तर नंतर आयुष्य आनंदात जगशील. आणि आता इथं आनंदाने उड्या मारत बसशील ना तर पुन्हा आयुष्यभर कष्ट करत फिरावे लागेल. हे बापानं सांगितलेलं तत्वज्ञान आहे. जा जवळजवळ आलास की मला मिस कॉल मार, माझी मी गेट उघडतो, तुझ्या आईला उठवत सुद्धा नाही. हा बापाचा आधार जोपर्यंत पाठीचे ना आपल्याला घ्यायची गरज नाही. हे 6 पुत्र आपल्या बापाच्या आधारामध्ये आहेत, बापाला सांभाळतात, बापाच्या आज्ञेमध्ये राहतात, आई वडिलांची इच्छा पूर्ण करतात, आध्यात्मिक दृष्टिकोन जपतात, त्यांच्या चरणावर ही सेवा समर्पित करतो. 2-3 गोष्टी आपल्याला प्रामाणिकपणे करायच्या. आमच्या हरिभक्ती परायण ओंकार दादा कागदे, आमच्या मराठवाड्याचं महाराष्ट्राचं मृदंगामधलं वैभव, आमच्या आदरणीय अप्पा महाराज मृदंगाचार्य, बरोबर आहे ना. या दोन्ही मृदंगाचार्यासाठी आमचे आत्ता वसरे दादा यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा, जोरात. त्यांचा पकवाज जसा वाजलाय ना तसे इमानदारीने टाळ्या वाजवा, इमानदारीने जोरात. यानंतरच्या टाळ्या वाजवायच्या त्या वारकरी संस्थेतले जे हे माझे विद्यार्थी आहेत, हे भगवे कपडे, हे भगवे रुमाल हा गळ्यात घेऊन बसले. यानंतर ज्यांच्यामुळं हा इथं येण्याचा योग आहे ते माझे महाराष्ट्रातले लाडके गायक, ज्यांचा आवाज ऐकत ऐकत आमचा गाडीमध्ये प्रवास चालू असतो, ते आमचे आदरणीय ओंकार दादा जगताप इथं उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आमचे परमस्नेही संजय दादा इथं उपस्थित आहेत. संजय दादासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आमचे रेवणनाथ महाराज, त्या जोरदार टाळ्या वाजवा. यानंतरच्या टाळ्या ह्या चोपदारासाठी रुबाबदार चोपदार, बऱ्याच सत्यात चोपदारच झोपाले. यानंतरच्या टाळ्या या संपूर्ण सप्ताहाचं ज्यांनी वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमाचं नियोजन करण्याचं काम केलं ते आमचे सोमाराम महाराज यांच्यासाठी जोरात टाळ्या. यानंतरच्या टाळ्या स्वामीजी इथं बसले त्यांच्यासाठी वाजवा. मला सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची आहे, विनेकरी बाबा, नाचणारा विनेकरी आहे, वा वा. यानंतर या वखारे कुटुंबियाच्या सुखदुःखात सहभागी असणारे ज्यांनी आल्या आल्या मला माझं स्वागत केलं ना ते आमचे वैभव दादा आहेत ना, वैभव दादा, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. दादा या वखारे कुटुंबाचं वैभव सांगू का, भावकीचं वैभव तुमच्या सोबत आहे, ते तुमचं वैभव आहे. आमचे हे सगळे मित्र परिवार ज्यांच्यामुळे हे मंदिर उभं राहिलं ते शिल्पकार ओंकारजी साखरे माळा कोळी आमच्या मराठवाड्यातून आले, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ऐका आता टाळ्या हळूहळू कमी होईल. यानंतरच्या टाळ्या ह्या व्हिडिओग्राफरसाठी. यानंतरच्या टाळ्या सिस्टीम, साऊंड सिस्टीम जोरात वाजवा. यानंतरच्या टाळ्या इथं चटया करणारे, झाडून काढणारे, स्वच्छता करणारे, टाळ आणून देणारे, टाळ उचलून ठेवणारे, महाराजाला पाणी वॉटर आणून देणारे, इतकी सगळी स्वच्छता आणि निगराणी करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी जोरात टाळ्या वाजवा. यानंतर इथं अन्नदानाची मदत करणारे, अन्नदानाची सेवा करणारे, कार्यक्रम व्यवस्थित पार पडावा याच्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांच्यासाठी जोरात. काही काही लोक टाळ्या वाजवत नाही. आता शेवटची विनंती, सगळे पुरुष मंडळी सगळ्या माय माऊल्यांसाठी जोरात टाळ्या वाजवतात. मी असं म्हणलो होतो सगळे पुरुष, आता ज्यांनी नाही वाजवले त्यांनी आत्मपरीक्षण करा. काही काही पुरुष जातील इमानदार, काही काही म्हणजे आपली मिसेस काय आलीच, त्यामुळे आपण टाळ्या वाजवण्यात काय जोरात वाजवा, जोरात. नाही का त्यांनी तुम्हाला येऊन दिले वाजवा, यांच्यासाठी जोरात टाळ्या. सगळ्यांच्या चरणावर ही सेवा समर्पित करत असताना बोलण्याच्या ओघात काही अभद्र शब्द निघाला असेल, तुम्हाला वाईट वाटलं असेल, जास्त वेळ झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. मला काय महाराज, मी 9ला सोडलं असतं तर तेवढंच दिलं असतं, ओव्हर टाइम भेटणार. सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी नसतात दादा, काही गोष्टी अंतःकरणातल्या समाधानासाठी असतात. म्हणून समाधानासाठी तुमच्या समोर बोलण्याचा प्रयत्न केला. बोलण्याच्या ओघात एका अभद्र शब्द निघाला असेल, कोणाला वाईट वाटलं असेल तर उदार अंतःकरणाला माफ करा. तरी निवडते पुरते अधिकते सरते घडून घ्या हेतूमध्ये विनंती असे. बोलण्याच्या ओघात अभद्र शब्द निघाल्यामुळे कोणाला वाईट वाटलं तर माफ करा. खरं बोलल्यामुळे कोणाला वाईट वाटलं असेल तर वाटलं खरं बोलणं आपलं काम, त्याचं मला कधी वाईट वाटत नाही. मला एकच गोष्ट तुमच्याकडून हवी आहे, ती प्रामाणिकपणे द्या. साईबाबाच्या चरणावर येत
मोकळे करा. ज्याला हात आहेत त्याने असे मोकळे करा. ऐका एक ऐका. ज्याला हात आहेत त्यानं टाळी वाजवायची, ज्याला जीभ आहे त्यानं भजन करायचं. हात असून टाळी वाजवणार नाही त्याच्या हाताहून पॅरालिसिसचा असं वार जाईल. जीभ असून जे भजन करणार नाही उद्या दाताखाली जीभ येऊन 2 तुकडे होतील. कुठला आहे भिवंडी भिवंडी तालुका ठाणे ठाणे भिवंडी या बाई आता हे आहेत तसं. तसं जर होऊ द्यायचं नसेल तर ज्याला हात आहे आणि ज्याला जीभ आहे त्यांनी माझ्या ज्ञानोपाय आज आपल्या परिसरातील म्हणजे येवई गावातील आपल्या सर्वांचे सुपरिचित, कृपया कोणी उठू नका, जास्त वेळ घेणार नाही. श्री मोतीराम गणपत वखारे, सौभाग्यवती गंगूबाई मोतीराम वखारे यांच्या शुभ आशीर्वादाने हा सुरू असलेला सद्गुरू साईनाथ महाराज प्राणप्रतिष्ठा व कलशरोहण सोहळा आणि या सोहळ्याचा आजचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसाच्या समारोपाची कीर्तन सेवा आदरणीय हरिभक्ती परायण अविनाशजी दादा भारती यांनी आपल्या समोर कीर्तनाच्या माध्यमातून मंत्रमुग्ध केल्याबद्दल या वखारी परिवाराच्या वतीनं त्यांचे शब्दसन्माने आभार व्यक्त करत असताना आणि ह्या कार्यक्रमाला भव्यता, दिव्यता, सौंदर्यता जी आपण उपस्थितीने दाखवली अशा संपूर्ण परिसरातील वारकरी संप्रदाय मिळवणार परिसर, समस्त भिवंडी, समस्त ठाणे जिल्हा आणि कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व भाविकांचे या वखारी परिवारांच्या वतीने शब्दसन्माने आभार व्यक्त करत असताना महाराजांना साईबाबांचा प्रसाद आणि ह्या वखारी परिवाराच्या वतीने अर्पण करते. तो प्रसाद महाराजांनी स्वीकारावा अशी विनंती. अशोकदादा वखारे यांना विनंती की आपण महाराजांना आणि साईबाबांचा प्रसाद अर्पण करण्यासाठी ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान